नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रो, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, बँकिंग असेल, सरळ सेवा भरती वगैरे असेल, पोलीस भरती असेल, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं। विद्यार्थी मित्रो, आज आपण मराठी व्याकरणातील संधी या घटकाचा विचार करणार आहोत। काय पाहणार आहोत आपण? मराठीतील संधी या घटकाचा विचार करणार आहोत। परीक्षेला तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, म्हणजे पोलीस भरती असू द्या, सरळ सेवा परीक्षा असेल, PSI, STI, ASO गट व मुख्य परीक्षा असेल अथवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, कोणत्याही परीक्षेला संधीवरती प्रश्न कसे विचारले जातात? तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, उदाहरणार्थ शब्द दिला मंत्रालय। काय शब्द दिला? मंत्रालय। आणि तुम्हाला विचारलं जाईल मंत्रालय या शब्दाची संधी ओळखा। काय विचारलेले तुम्हाला? मंत्रालय या शब्दाची संधी ओळखा। शब्द दिलाय मंत्रालय, मंत्रालय। आणि मग तुम्हाला ओळखायचं आहे मंत्रालय या शब्दाची संधी कोणती आहे? पर्याय दिले जातील तुम्हाला। स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे? याच्यासाठी मित्र सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे संधी म्हणजे काय। काय माहित पाहिजे? संधी म्हणजे काय। त्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की स्वर संधी कशाला म्हणायचं। तुम्हाला काय माहित पाहिजे? स्वर संधी कशाला म्हणायचं, व्यंजन संधी कशाला म्हणायचं, स्वर संधीचे किती नियम आहेत, किती प्रकार आहेत, व्यंजन संधीचे किती प्रकार आहेत, विसर्ग संधीचे किती प्रकार आहेत, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे। कमीत कमी 2 गुणांसाठी संधीवरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आणि या प्रश्नांची तयारी करण्यासाठी चला तर आपण समजून घेऊया मराठी भाषेतील संधी व संधीचे प्रकार। आता पाहून घ्या, संधी या शब्दाचा अर्थ जोडणे। संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे, जोडणे किंवा सांधणे। आता काय जोडायचं आणि काय सांधायचं? तर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच काय म्हणायचे? संधी असे म्हणतात। काय सांगितलं परत एकदा पहा, संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे। परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात। आपण बोलत असताना काय होतं की एकापुढे एक अनेक शब्द उच्चारतो, त्यावेळी एकमेका शेजारी 2 वर्ण एकमेकामध्ये काय होतात? मिसळतात आणि एक जोड शब्द तयार होतो। आपण असं कधी म्हणतोय का सूर्याचा उदय झाला? नाही, आपण काय म्हणतो? सूर्योदय झाला। काय म्हणतो? सूर्योदय झाला। आता या ठिकाणी सूर्योदय पहा बरं का, सूर्योदय हा काय झाला? संधियुक्त शब्द झाला। याचा जर विग्रह केला तर काय होईल? तर सूर्य अधिक उदय, बरोबर काय झाला? सूर्योदय। आता या ठिकाणी सूर्य इथं काय आहे? इथं अ आहे आणि इथं काय आहे? इथं उ आहे। मग परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं त्यालाच काय म्हटलं जातं? संधी असे म्हणतात। रस्व अ आणि रस्व उ दोघं जण एकत्र आले आणि काय तयार झाला? ओ तयार झाला। आणि म्हणून असं म्हटलेलं आहे परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच काय म्हणायचं आहे? संधी असे म्हणतात। दुसरं उदाहरण आपण पाहूया। आता दुसऱ्या उदाहरणाचा जर विचार वगैरे केला तर दुसरं उदाहरण पहा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल। मी म्हटलं चंद्रास्त। आता पहा बरं का, चंद्रास्त, चंद्रास्त झाला। आता चंद्रास्त झाला म्हणजे काय होईल? इथं चंद्र अधिक अस्त, बरोबर काय झाला? चंद्रास्त। इथं काय आहे? अ आहे, इथं काय आहे? अ आहे। मग काय तयार झाला? आ तयार झाला। काय तयार झाला? आ तयार झाला। याचा अर्थ असा मित्र हो, परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या 2 वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे यालाच संधी असे म्हणतात। लक्षात आलं संधीची व्याख्या? संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे।
संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडायचं किंवा सांधायचं यालाच संधी असे म्हणतात. चला तर आता आपण पुढे जाऊया. मग काय होतं की परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत. व्यंजन आहेत की विसर्ग आहेत? स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहेत? परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहेत, की विसर्ग आहेत. यावरून संधीचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. नीट लक्ष द्या बरं का. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहेत? यावरून संधीचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. 1. स्वर संधी. पहिला प्रकार कोणता आहे? स्वर संधी. दुसरा प्रकार कोणता आहे? व्यंजन संधी. आणि तिसरा प्रकार कोणता आहे? विसर्ग संधी. काय आहे? विसर्ग संधी. आता मित्र इथं तुमच्या लक्षात येतं की परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण जर स्वर असतील तर त्याला म्हणायचं स्वर संधी. परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हणायचं व्यंजन संधी. आणि परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हणायचं विसर्ग संधी. थोडक्यात इथं आपण काय पाहिलं? परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा स्वर आहे, व्यंजन आहे की विसर्ग आहे? यावरून संधीचे किती प्रकार पडतात? 3. पहिला वर्ण म्हणजे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर स्वर संधी. पहिला वर्ण हा व्यंजनच असतो, व्यंजन संधी. आणि पहिला वर्ण हा विसर्गच असतो, विसर्ग संधी. बरोबर आहे की नाही? आता आपल्याला एका प्रकाराचा सविस्तर विचार करायचा आहे. प्रथमतः आपण अभ्यासतोय स्वर संधी. काय पाहतोय? स्वर संधी. आता स्वर संधीचा विचार करत असताना पहा, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्हीही वर्ण, दोन वर्णांपैकी दोन्हीही वर्ण काय असतात? दोन्हीही वर्ण जर स्वर असतील, दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्या संधी प्रकाराला काय म्हणायचं आहे? स्वर संधी असे म्हणतात. आता नियम काय सांगतो? नियम 1 सांगतो पहा. मी काय सांगितलं नीट लक्षात घ्या पहा बरं का. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्हीही वर्ण जर स्वर असतील त्या संधी प्रकाराला स्वर संधी असे म्हणतात. पाहून घ्या शब्द कसे आहेत ते. देवालय आहे ना, त्याचा विग्रह केला देव अधिक आलय, बरोबर काय होईल? देवालय. देव पहा या ठिकाणी काय आहे? अ आहे. आणि दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीला काय आहे? आ आहे. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी अ आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या शेवटी आ आहे. काय तयार झाला? आ तयार झाला. देवा, देवालय. मंत्री, मंत्रालय. पाहून घ्या शब्द. दुसरा शब्द काय आहे? मंत्रालय. याचा विग्रह केला तर मंत्री अधिक आलय, बरोबर मंत्रालय. मंत्री इथं काय आहे? ई आहे. इथं काय आहे? आ आहे. काय तयार झाला? आ तयार झाला. मंत्र अधिक आलय, बरोबर मंत्रालय. आता या ठिकाणी तिसरं पहा, महिला आश्रम. काय शब्द तयार होईल? महिला अधिक आश्रम. म्हणजे इथं आ आहे, इथं देखील आ आहे. काय तयार झाला? आज तयार झाला. इथं गिरीश, गिरी इथं काय आहे? ई आहे. इथं सुरुवातीला ई आहे. काय तयार झाला? ईस तयार झाला. विद्यार्थी इथं काय आहे? विद्या आ आणि इथं काय आहे? अ आहे. काय तयार झाला? आ तयार झाला. याचा अर्थ असा पहा, नीट लक्षात घ्यायचंय. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील त्या संधी प्रकाराला काय म्हणायचे? स्वर संधी असे म्हणतात. आणि नियम पहिला आहे, दोन सजातीय स्वर एका पुढे एक आले असता त्याची संधी होऊन दोहोबद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर तयार होत असतो. त्याच जातीतील काय होत असतो? दीर्घ स्वर तयार होत असतो. आता इथं पहा मंत्री अधिक आलय म्हटलेलं आहे, तर इथं मंत्र, मंत्र. आता मंत्र अधिक आलय, इथं शब्द काय पाहिजे? मंत्र अधिक आलय, बरोबर काय होईल? मंत्र. इथं काय आला की या ठिकाणी अ आलाय आणि इथं काय आलाय? आ आलाय, बरोबर काय तयार झाला? मंत्रालय शब्द तयार झालेला आहे. मग किती सोपं आहे पहा.
संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात. मग आता काय आहे तिथं की लय लयची जेवढी उदाहरणं असतील, लय लयची पहा, मंत्रालय, हिमालय, देवालय, मेघालय, अनाथालय, वस्त्रालय, कार्यालय, असे कितीतरी शब्द आहे की ज्या ठिकाणी शेवटी काय येतंय, आलय आलय येतंय. बरोबर आहे की नाही. आता महिलाश्रम, कितीतरी उदाहरणं पहा, महिलाश्रम, बालिकाश्रम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, संन्यासाश्रम, किती आश्रमाची उदाहरणं येतील. गणेश, उमेश, राकेश, भूउद्धार, मातृउद्धार, पितृउद्धार, गुरुपदेश, मातृपदेश, पितृपदेश, अशी 50 उदाहरणं तुम्हाला देता येतील. एक नाही, दोन नाही, तीन नाही, कितीही उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्या संधीला काय म्हणायचं आहे तुम्हाला, स्वर संधी असे म्हणतात. मग या स्वर संधीमध्ये पहिला नियम आपण पाहिला. कोणता नियम पाहिला, सजातीय स्वराचा. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण हे कोण असतात, सजातीय स्वर असतात. आणि त्याच्यापासून एक काय होत असतो, दीर्घ स्वर तयार होत असतो, दीर्घ स्वर तयार होत असतो. आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, नीट पाहून घ्या बरं का. इथं पहा, सजातीय याचं उच्चारस्थान काय आहे, एकाच उच्चारस्थानातील स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. आ कंठ आहे, त्याच्यानंतर आ इ ई तालव्य वगैरे आहे आणि म्हणून त्याचा काय तयार होतो, दीर्घ स्वर तयार होतो. हे सगळे कसे आहेत, दीर्घ स्वर तयार आहेत. आणि म्हणून दोन सजातीय स्वर एकमेकापुढे आले असता त्याची संधी होऊन दोहोबद्दल त्याच जातीतील काय होत असतो, दीर्घ स्वर तयार होतो. त्या संधीला काय म्हटलं जातं, स्वर संधी असे म्हणतात. नियम दुसरा काय सांगतो पहा, अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई म्हणजे रस्व अ किंवा रस्व आ, दीर्घ ई किंवा दीर्घ ई आल्यास दोहोबद्दल काय होतो, ए होतो. पाहून घ्या, गणेश, गणेश, रमेश, उमेश, राकेश, महेंद्र, देवेंद्र, ईश्वर इच्छा, मातृ इच्छा, पितृ इच्छा. पहा याची फोड करायची. गण, गण, इथं काय आला, अ आला. ईश, आता इथं काय आला, ई आलाय. रमा, इथं काय आहे, आ आहे, इथं ई आहे. महा, आ, नंतर ई. ईश्वर, अ, आणि इथं काय आहे, ई. याचा अर्थ काय होतंय पहा, अ अधिक ई बरोबर काय तयार झाला, ए. आ अधिक ई आई, त्याच्यानंतर आ अधिक ई बरोबर आई, त्याच्यानंतर ई अधिक ई बरोबर ए. याचा अर्थ काय होतं, अ किंवा आ या दोन स्वरांच्या पुढे ई किंवा ई म्हणजे रस्व अ किंवा रस्व आ यांच्या पुढे ई किंवा ई हे जर विजातीय स्वर येत असेल तो दोहोबद्दल काय होत असतो, ये स्वर होतो. म्हणजे संयुक्त स्वर तयार होत असतो. हा स्वर संधीचा कितवा नियम आहे, दुसरा नियम. उदाहरण मी काय सांगितले, गणेश, उमेश, राकेश, रमेश, महेश, देवेंद्र, महेंद्र, नरेंद्र. बरोबर आहे की नाही. ईश्वर इच्छा, मातृ इच्छा, पितृ इच्छा. अशा पद्धतीने हा दुसरा नियम आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नियम तिसरा नियम काय सांगतो, अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोहोबद्दल ओ होतो. संयुक्त स्वराचे नियम आहे काय, रस्व अ किंवा दीर्घ आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोहोऐवजी काय होतो, ओ होतो. सूर्योदय, सूर्य, इथं पहा अ आणि उ काय तयार झाला, ओ तयार झाला, सूर्योदय. त्याच्यानंतर गंगोदक, गंगोदक, गंगा आ अधिक उ बरोबर काय झाला, उ तयार झाला. मग अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत त्यांना काय म्हटलं जातं, संयुक्त स्वर संधी असे म्हणतात. पुढचा जो नियम वगैरे आहे तो नियम पहा, नियम आहे 4. अ किंवा आ यांच्या पुढे नीट लक्षात घ्यायचे काय सांगितलं पहा, अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यास त्या दोहोबद्दल काय होतो, ए होतो. मतैक्य, मत अधिक ऐक्य बरोबर काय झालं, मतैक्य. सदैव, सदा अधिक एव, पहा इथं सदा अधिक एव. प्रजा आ अधिक ऐक्य काय तयार झालं, आई तयार झाला. म्हणजेच नियम चौथा आहे स्वर संधीमध्ये अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई येत असल्यास त्या दोहो ऐवजी काय होतो, आई स्वर तयार होतो. त्यानंतर पुढचा नियम आहे 5वा, अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोबद्दल काय होतो, औ होतो.
गंगोघ गंगा अधिक ओघ गंगा आ हे पा पहिल्या शब्दाचे शेवटी आहे इथं ओ आहे आऊ तयार झाला. वृक्ष औदार्य अ आहे आऊ तयार झाला. जलोग जल अ ओ काय तयार झाला आऊ तयार झाला. म्हणजेच या ठिकाणी हा स्वर संधीमध्ये कितवा नियम पाहिला आपण 5वा नियम पाहिला. त्यानंतर पुढे आहे 6वा नियम. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास काय दोहोबद्दल काय तयार होतो अर तयार होतो. दोहोबद्दल काय तयार होतो अर तयार होतो. पाहून घ्या. देवर्षी देव अधिक ऋषी अ अधिक रू बरोबर देवर्षी देवर्षी. महर्षी महा अधिक ऋषी अ आणि रू बरोबर काय तयार होतो अर तयार होतो. म्हणजेच परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास दोबद्दल काय तयार होतो अर तयार होतो. देवर्षी महर्षी सप्तर्षी अशा प्रकारची उदाहरणे याच्यामध्ये येतात. त्यानंतर नियम 7 आहे. अ इ उ अ उ आणि रू हे स्वर दीर्घ किंवा दीर्घ या हे स्वर अ इ उ रू हे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याच्या जागी अनुक्रमे ईच्या जागी काय होईल ईच्या जागी ये असेल उच्या जागी व असेल आणि रूच्या जागी काय असेल र येऊन जी संधी होते त्या संधीला कोणती संधी म्हणतात तर हा संधीचा नियम वगैरे येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळले जातात. थोडक्यात ई उ रू हे काय आहेत स्वर आहेत परंतु ये र व हे काय झाले त्याच्यामध्ये अर्धस्वर वगैरे झाले बरोबर आहे की नाही. आणि म्हणून या ठिकाणी मित्र तुमच्या लक्षात येईल स्वल्प. पाहून घ्या स्वल्प. सु उ अधिक अ उ अधिक अ बरोबर व मध्ये अ मिळवला काय तयार झाला व तयार झाला. मन्वंतर मनु अधिक अंतर मनु उ नंतर हा पुढचा अ आला अ काय तयार झाला व तयार झाला आणि व मध्ये काय मिळवला पुन्हा अ मिळवला मग काय तयार झाला व तयार झाला. व्यंजनामध्ये आपण नियम पाहिलेला आहे की यांना य र ल व यांना अर्धस्वर म्हणतात कारण संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर काय ईची जागा कोण घेतो य घेतो उची जागा व घेतो रूची जागा र घेतो किंवा येच्या जागी ई येतो वच्या जागी उ येतो रच्या जागी काय होतो रू येतो. हा संधीचा काय आहे नियम वगैरे आहे आणि म्हणून याला म्हटलं जातं ई उ रू स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्याच्या जागी ये व र हे येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळतात. म्हणजे या स्वरांच्या जागी अर्धस्वर येऊन पुढील स्वर मिसळतात. त्या हा संधीचा कितवा नियम पाहिला आपण 7वा नियम पाहिला. त्यानंतर 8वा नियम आहे ए आई ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी ऐ आय अव आणि आव हे शब्द येत असतात व ते पुढील स्वरामध्ये मिसळतात. पहा कसं नयन नयन ने अधिक अन इथं काय ने ए त्याच्यानंतर पुढचा काय आलाय अ काय तयार झालाय अय अन अन नय नय तयार झाला अय तयार झाला आणि मग त्याच्यामध्ये काय मिसळला परत अ नावाचा स्वर मिसळला आणि मग काय तयार झाला अय तयार झाला. पहा बरं का नीट. गायन आता गई अधिक अन गई गई ए हे बघ गायन गा गई ए आणि त्याच्यानंतर काय आला अ दोघांबद्दल काय तयार झाला आय आय मध्ये काय मिळवला परत अ मिळवला आणि शब्द काय तयार झाला आय तयार झाला. नाविक 9 अधिक इक बरोबर नाविक 9 अधिक इक बरोबर नाविक इथं काय आहे 9 ओ औ त्याच्यानंतर इथं काय आला हा 9 औ आणि हा ई आला काय तयार झाला आव तयार झाला. औ मध्ये काय मिळवला ई मिळवला काय शब्द तयार झाला नाविक शब्द तयार झाला. अशा पद्धतीने मित्र हो या ठिकाणी ही जी काही स्वर संधी आहे या स्वर संधीमध्ये आपण काय पाहिलं परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात पैकी त्या ठिकाणी काय होतं स्वर संधीचे 8 नियम पाहिले. कधी सजातीय स्वर एकत्र येतात कधी विजातीय स्वर एकत्र येतात कधी अर्धस्वर वगैरे एकत्र येतात परंतु सगळेच दोन्ही वर्ण काय असतात स्वरच असतात. त्या संधीला काय म्हटलं जातं स्वर संधी असे म्हणतात. मग लक्षात आलं परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात. चला पुढे. आता काय आहे पुढे मराठीतील विशेष संधी. मराठीतील विशेष संधी तुम्हाला शब्द दिले जाईल सांगून
करून, खाऊन, पिऊन, खिडकीत, नदीत, लाडूत. आणि मग तुम्हाला विचारलं जाईल ही पररूप संधी आहे, पूर्वरूप संधी आहे, व्यंजन संधी आहे की विसर्ग संधी आहे. हा मराठीतील शब्दांचा विशेष प्रकार आहे. तर मराठीतील विशेष संधीमध्ये पहिला प्रकार आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा प्रकार आहे पररूप संधी. आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना आपण पाहतोय पूर्वरूप संधी. आता पूर्व म्हणजे काय? पहिला. आणि पर म्हणजे काय? दुसरा. आता पाहून घ्या, फलक नीट पाहून घ्या बोर्डवरती पहा. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर, संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्हीही वर्ण स्वरच असतात. पैकी संधियुक्त शब्द होताना पहिला स्वर कायम राहतो व दुसऱ्या स्वराचा लोप होतो. पहिला स्वर कायम राहतो व दुसऱ्या स्वराचा लोप होतो. त्या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात. पहिला स्वर जर कायम राहत असेल तर त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. पाहून घ्या. नदीत, नदीत शब्द नीट पहा बरं का. नदीत व्हिडिओ स्टॉप करायचा आहे, नीट फळ्या म्हणजे बोर्डवरती पाहून घ्यायचं आहे. नदीत, नदी अधिक आत. इथं काय आहे हो? ई आहे. ई इथं ई आहे आणि इथं काय आहे? आ आहे. काय शब्द तयार झाला? नदीत. आता इथं एका पुढे एक आलेले स्वर ई आणि आ. आता इथं काय झालंय? हा नदीत ई कायम आहे आणि दुसऱ्या स्वराचा काय झालाय? लोप झालाय. लाडूत, लाडू ऊ आणि आ. आता लाडूत शब्द तयार झाला. इथं पहा लाडू ऊ कायम आहे. नदी ई कायम आहे. खिडकीत, खिडकी ई ई ई कायम आहे. नाहीसा, नाही ई कायम आहे. म्हणजेच परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन स्वरांपैकी काय? दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो, दुसऱ्या स्वराचा लोप होतो. ती जी संधी आहे त्या संधीला काय म्हणायचं आहे तुम्हाला? पूर्वरूप संधी असे म्हणतात. काय म्हणायचं तिला? पूर्वरूप संधी असे म्हणतात. नीट बोर्डकडे पाहून घ्या. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन्ही वर्ण स्वरच असतात. पैकी, पैकी पहिला स्वर कायम राहतो, पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा काय होतो? लोप होतो. दुसऱ्या स्वराचा लोप होतो. नीट पाहून घ्या. नदीत, खिडकीत शब्द आहे. नदीत, नदी अधिक आत. पहा ई नदी आणि आत. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर आहेत आहे. पण संधियुक्त शब्द होताना, संधियुक्त शब्द होताना पहा नदी ई हा कायम आहे आणि दुसऱ्या स्वराचा काय झालेला आहे? लोप झालेला आहे. मग नदीत, खिडकीत, लाडूत, झाडूत, बरोबर का? नाहीसा, काहीसा असे कितीतरी शब्द मराठीमध्ये वापरले जातात आणि म्हणून याला म्हटलं जातं मराठी विशेष संधी. काय म्हटलं जातं? मराठी विशेष संधी. त्यानंतर दुसरा जो काय प्रकार आहे तो आहे पररूप संधी. पूर्व म्हणजे पहिला, पर म्हणजे दुसरा. आता पाहून घ्या पररूप म्हणजे दुसरा कसा आहे ते. परस्पर जवळ, नीट बोर्डकडे पाहून घ्या. परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण काय असतात? स्वरच असतात, स्वरच असतात. पैकी संधियुक्त शब्द होताना, संधियुक्त शब्द होताना पहिला स्वर काय होतो? लोप पावतो. लोप म्हणजे नाहीसा होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो. त्या संधी प्रकाराला काय म्हणायचं आहे? पररूप संधी असे म्हणतात. पाहून घ्या. घरी, घरी घर अधिक ई बरोबर घरी. हातून, हात अधिक ऊ. नुमजे न अधिक उमजे. चिंदोटी, चिंदी ई अधिक ओटी. एक अधिक एक. आता पाहून घ्या. पहिला स्वर कोणता आहे? दुसरा ई. पहिल्या स्वराचा लोप झालेला आहे, पहिल्या स्वराचा लोप झालेला आहे, पहिल्या स्वराचा लोप झालेला आहे आणि दुसरा स्वर मात्र कायम राहिलेला आहे. पाहून घ्या. दुसरा स्वर कायम राहतो आणि पहिल्या स्वराचा लोप होतो. याचा अर्थ मित्र हो, मराठीमध्ये विशेष संधी आहे. मराठीमध्ये काही शब्द असे आहेत की संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात. पैकी पहिला स्वर कायम राहतो पूर्वरूप संधी आणि दुसरा स्वर कायम राहतो पररूप संधी. पहिला कायम राहतो पूर्वरूप संधी, दुसरा कायम राहतो पररूप संधी. अशा पद्धतीने संधीचे आपण स्वर संधीचे 9 नियम आणि मराठी विशेष संधी पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासलेले आहे. पुन्हा एकदा थोडीशी रिव्हिजन पहा. संधी या शब्दाचा अर्थ जोडणे किंवा सांधणे. परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे याला संधी असे म्हणतात.
परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन वर्ण स्वर आहेत, व्यंजन आहेत की विसर्ग आहे? यावरून संधीचे किती प्रकार पडतात? 3. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर स्वर संधी. पहिला वर्ण हा व्यंजनच असतो, व्यंजन संधी. पहिला वर्ण हा विसर्गच असतो, विसर्ग संधी. आणि मग स्वर संधीचे 9 नियम आपण पाहिले. आणि त्यानंतर पुढे विशेष मराठी संधी पाहिली, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वरच असतात. पैकी पहिला स्वर कायम राहतो, दुसऱ्या स्वराचा लोप होतो, पूर्वरूप संधी. आणि दुसरा स्वर कायम राहतो, दुसरा स्वर कायम राहत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? पररूप संधी. पहा, दुसरा स्वर कायम राहतो, पहिल्या स्वराचा लोप होतो, याला म्हटलं जातं पररूप संधी. अशा पद्धतीने या भागामध्ये संधी आणि संधी स्वर संधीचा, संधी प्रकारातील स्वर संधीचा, विशेष मराठी संधीचा आपण विचार केलेला आहे. आता यानंतरची संधी प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी. मग मित्रहो, दुसऱ्या भागामध्ये आपण व्यंजन संधी म्हणजे काय, ती संधी ओळखण्याचे नियम कोणते आहेत, मग त्याला प्रथम व्यंजन संधी कशाला म्हणायचं, तृतीय व्यंजन संधी काय असते, अनुनासिक व्यंजन संधी काय असते, त्या ओळखण्याच्या खुणा कोणत्या आहेत, ही सर्व भाग आपण दुसऱ्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. संधी भाग 2 मध्ये व्यंजन संधीचा आपण विचार करणार आहोत. धन्यवाद मित्रहो.